मंडळी, एखाद्या शहराचं आरोग्य निरोगी राखण्याचं काम खऱ्या अर्थाने कोण करत असेल तर ती आहेत शहरातील उद्यानं आणि मैदानं। शहरामध्ये कितीही प्रदूषण असलं तरी उद्यानं त्या शहराची हवा निरोगी ठेवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात। पण हीच उद्यानं आणि मैदानं आजारी पडली तर? आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे? तर तेच जाणून घेण्यासाठी आपल्याला नाशिकमध्ये जावं लागणार आहे। पाहूया नाशिक महापालिकेचा महामुद्दा काय सांगतो। उद्यानांचं शहर अशी ओळख असलेल्या नाशिकची आजची स्थिती पाहिली तर त्याची ओळख कदाचित संपत चाललेल्या उद्यानांचं शहर अशी करावी लागेल। हे आहे नाशिकचं सर्वात प्रसिद्ध असं बॉटॅनिकल गार्डन। राज ठाकरेंच्या संकल्पनेतून तयार झालेलं हे गार्डन, ज्याची राज्यभरात चर्चा झाली। पण आता गेल्या काही दिवसांपासून इथली स्थिती पहा। नाशिक शहरामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं उद्यान जर बघितलं तर हे बॉटॅनिकल गार्डन म्हणून ओळख आहे। मात्र जर आता सध्याची जर त्याची परिस्थिती बघितली तर ही संपूर्ण अवस्था ही दयनीय अवस्था असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जर आपण जर बघतोय तर या ठिकाणी बोलकी वृक्ष, त्यासोबत लेझर शो आणि संपूर्ण निसर्गाचा आनंद देणारं हे संपूर्ण उद्यान आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर हे संपूर्ण उपकरणे आहेत ते आता या ठिकाणी बंद अवस्थेत आहे। त्यासोबत जी बोलकी झाडे आहेत ती देखील आता बंद अवस्थेत असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अनेक पर्यटक जे आहे ते राज्यभरातून या बॉटॅनिकल गार्डन या ठिकाणी येत होते आणि या बॉटॅनिकल गार्डनचा आनंद घेत होते। मात्र सध्या या ठिकाणी वेगवेगळे उद्यानांच्या माध्यमातून जे प्रयोग आहेत ते देखील केले गेले होते। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर दाट झाडी आणि त्यासोबत या ठिकाणी जंगल आणि संपूर्ण झुडपाची जी आनंदाची जी आहे ती संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत होती। मात्र आपण जर बघितलं या ठिकाणी ठेवलेले बेंचेस असेल, त्यासोबत या ठिकाणी विद्युत उपकरणे आहे, साऊंड सिस्टीम आहे, FM रेडिओ आहे, त्यासोबत लाईटचे संपूर्ण उपकरण आहेत आणि CCTV कॅमेरा आहे ते संपूर्ण बंद अवस्थेत पाहायला मिळत आहे। फक्त बोलकी झाडच बंद झालेली नाहीये तर याच गार्डनचा आणखी एक भाग आहे, तिथंही काय अवस्था आहे तेही पहा। पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान जे आहे ते हेच बॉटॅनिकल उद्यान म्हणून ओळखलं जातं आणि या बॉटॅनिकल गार्डनमध्ये अनेक ठिकाणचे नागरिक या उद्यानामध्ये भेटी देत असतात। मात्र सध्याची जर परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात या उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी येणारे पर्यटक आहे ते देखील आता नाराजी व्यक्त करू लागले। या ठिकाणी असलेले जे निसर्ग उपचार केंद्र असतील, त्यासोबत जे छोटे मोठे बोलकी झाडे होती, त्यासोबत लेझर शो होते, हे सध्या संपूर्ण बंद अवस्थेत आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी बालगोपाळांसाठी वेगवेगळे सेक्टर उभारण्यात आलेले होते। या ठिकाणी खेळण्या आहेत त्या देखील आता या ठिकाणी मोडकळीस आलेला पाहायला मिळाला। याच बॉटॅनिकल गार्डनला पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान असं नाव दिलं गेलं। अगदी नाशिकच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांची इथे गर्दी व्हायची। पण आता मात्र हेच उद्यान पर्यटकांची वाट पाहत आहे। त्यामुळे एखाद दुसरा पर्यटक आला तरी तो उद्यानात फार काळ थांबतच नाही। इथली दुरावस्था बघूनच लोकांना पाहिजे तेवढ्या सोयी सुविधा ते उपलब्ध नाही आहेत। खूप काही गोष्टी आहेत, तुम्ही शौचालय वगैरे बघाल त्याची अवस्था काय झालेली, एक साहजिक गोष्ट आहे त्या गोष्टीकडे तरी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। खूप बदल घडवायला पाहिजे। आता लहान मुलं आणि शक्यतो अक्षरशः मुलींना सुद्धा इथे येणं सुरक्षित वाटलं पाहिजे, त्या दृष्टिकोनाने खूप बदल होणं इथे गरजेचं आहे। ऐकलं तर मी चांगलं होतं याबद्दल, रिव्ह्यूज पण चांगले होते ऑनलाईनला वगैरे, पण इथे आल्यावर असं वाटत नाही आहे की म्हणजे एवढं सेफ आहे। हायजीन पण थोडंसं मेंटेन ठेवायला पाहिजे त्यांनी। जेव्हा राज साहेबांकडे होतं एकदम ओके होतं आणि आता त्याची हालत खराब झाली, कारण की त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही। आता त्यांच्याकडे प्रायव्हेट होतं, ते लक्ष देत होते आणि त्यांनी एक सुंदर बनवलं होतं उद्याने, पांडुलेंनी पण बनवलं होतं, फाळके स्मारक बी त्यांनीच बनवलं त्यांच्याच हाताने। तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बनवलं, पण आता जर तेच लक्ष द्यायला नाही नाशिकमध्ये तर मग लक्ष कोण देणार? खरं तर नाशिकमध्ये लहान मोठी 500 उद्यान आहेत। स्मार्ट सिटी प्रकल्प आणि महापालिकेच्या माध्यमातून यातली अनेक उद्यानं उभारली गेली आहेत। मात्र यातल्या काही प्रमुख उद्यानांमध्ये गेल्या 1 वर्षांपासून दुरुस्तीचं काम सुरू आहे।
बऱ्यापैकी पानगळ सुरू झालेली आहे सर, म्हणून कदाचित तसं वाटत असेल, पण मेंटेनन्स आपला व्यवस्थित सुरू आहे. किरकोळ आता काही ठिकाणी ज्या तार वगैरे तुटलेल्या होत्या त्याचेही आम्ही आता नवीन आमच्या मंजुरीमध्ये घेतलेलं आहे. तर आता त्याचा मेंटेनन्स आमचा सुरू आहे. काही ठिकाणी आम्ही आता मागील महिन्यातच बऱ्यापैकी मेंटेनन्स करून घेतलेला आहे, जाळ्या आमच्या दुरुस्त केलेल्या आहेत. आणि जिथे थोडंफार भिंत तुटलेली आहे तिथे डागडुजी सुरू आहे. येत्या महिन्या 2 महिन्यामध्ये ते सर्व कंप्लीट होऊन जातील ते काम. बरं, उद्यानांची ही अवस्था आहे, तर मैदानांची काय असेल? यासाठी आम्ही नाशिकमधल्या एका जॉगिंग ट्रॅक असलेल्या मैदानात पोहोचलो. मी सध्या नाशिकच्या सिडको भागातील आणि त्यासोबत नवीन नाशिक जो परिसर आहे त्या परिसरामध्ये असलेल्या गामणे मैदान या ठिकाणी आहे. आपण जर बघितलं या मैदानावर मोठ्या प्रमाणात लहान मुलांसाठी जे आहे ते खेळण्यासाठी हे मैदान आहे. मात्र या मैदान संपूर्ण जे आहे ते या मैदानावर आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय. त्याची कारणं जर बघितली तर आपण या मैदानावर मोठ्या प्रमाणात टवाळखोरांचा वावर हा अधिक असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या सुमारास जे आहे त्या मद्यपींची वर्दळ या मैदानावर पाहायला मिळते. मद्यपींच्या रात्री खूप मोठ्या प्रमाणात पार्ट्या असतात आणि दुपारी कोणी नसतं, त्यावेळेस पण पार्ट्या असतात. महिला वर्ग यांना खूप त्रासलेला आहे. ही परिस्थिती अशी आहे की लहान मुलं सायंकाळी व्यायाम करण्यासाठी येतात, क्रिकेट खेळण्यासाठी येतात, त्यांना फार त्रास होतो आणि बेरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या सर्रास मोकळ्या पडलेल्या असतात. उद्यानांची वाताहत, मैदानांचे झालेले दारू अड्डे यावर आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला, तर त्यांनी थेट कारवाईचाच इशारा दिलाय. आणि त्या ठिकाणी नागरिकांचा डायरेक्ट प्रवेश होतो, ते कंट्रोल करायला थोडं जड जातं. त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं असं की तिथे गुन्हेगारी वाढते, पण तसा प्रकार एवढा नाही. आणि थोड्याफार प्रमाणात ज्या आमच्याकडे कंप्लेंट येतात त्या आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला केलेल्या आहेत. मागे सिटी गार्डनलाही आम्हाला 2-3 कंप्लेंट प्राप्त झाल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी लगेच आम्हाला मदत केली, लोकांना हटकलं, काही लोकांना पकडलंही होतं, त्यांच्यावर कार्यवाही पण झाली. खरं तर नाशिक शहरातील पर्यावरणीय प्रयोगांनी समृद्ध असलेली उद्यानं आज फक्त नावापुरतीच उरली आहेत. ज्या मैदानात खेळांचं साहित्य दिसायला हवं तिथं दारूच्या बॉटल्स दिसतायत. त्यामुळे नाशिककरांनाही एकच प्रश्न पडतोय, त्यांच्या महापालिकेचा, त्यांच्या शहराच्या आरोग्याचा आणि त्यांच्या तरुणांच्या भविष्याचा महामुद्दा कोण मार्गी लावणार आणि नाशिकचं सौंदर्य पुन्हा नव्यानं कोण फुलवणार. शुभम बोडकेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.